हव्या हव्याशा सहवासाने नाती जुळती विश्वासाने. हव्या हव्याशा सहवासाने नाती जुळती विश्वासाने. पिकल्या पानावरती पडले फुल प्रीतीचे हळूच हळूच तरंगत. साथ संगत साथ संगत साथ संगत साथ संगत कशी असावी साथ संगत. साथ संगत साथ संगत साथ संगत साथ संगत. नाही नाही, बोल बोल ना बोल. मला फक्त एवढंच म्हणायचंय की रायमाला तिच्या सवयी बदलण्यासाठी आपण घाई करू नये. कुठलंही बर्डन नको तिच्यावर. की तिच्या आयुष्यात होणारा हा बदल तिला अगदी सहजपणे स्वीकारू देत. बरोबर आहे, मला पटलंय तुझं म्हणणं. आणि तुला खरं सांगू का, आज जोशा, मालू, अरविंद रायमाला पाहायला येणार आहेत. पाहायला नाही, भेटायला येणार आहे. रायमा, जर का तू एखाद्या डॉक्टरला सांगितलंस की मेरी सांस फुल रही है, कितीही श्वास घेतला तरी सुद्धा तो पुरत नाहीये, मग डॉक्टर तपासणार नाही? काय गमत कसे योग असतात बघ. आपण जेव्हा रायमाला आपल्या घरी आणण्याचं बेत केलं ना, तेव्हा त्याचा कट्टर विरोधक हा भाऊ होता. आणि आता आपले तांबे सर आहेत ना, त्यांची पोलीस स्टेशन मध्ये ओळख आहे. तेव्हा रायमाच्या मागे जे गुंड लागतात ना, त्यांचा छडा लावायला सांगितलंय त्यांनी. छडा कसला लावताय? म्हणावं त्या मेल्यांचा चांगला बंदोबस्त करा. अहो भाऊ, एक वेळ त्या खिचडीचं राहू द्या, पण आज तुम्ही काकूंना एक वेगळीच रिक्वेस्ट करणार होतात ना. काय आहे? हा काय रे? सांगतोय ना, मी सांगतोय. बस सांग सांग. काही कशाला एवढं? सांग सांग ना. मालती जोशी, मी तुम्हाला एक विनंती करणार आहे. विनंती कसली? बोला ना. काय, नॉर्मली मुलीला दाखवण्याच्या वेळी मुलीला गायला सांगतात. कारण तशी पद्धत असते. हो, पण आपल्याकडे त्या पद्धतीला अनुसरून काही होतं का? घ्या. तेव्हा आज मी मुलीच्या सासूबाईंना एक गाणं गायची विनंती करतोय. अरे वा. कुठलं गाणं म्हणू? बघ बघ, लग्नाला एवढी वर्ष झाली पण अजून कुठलं गाणं म्हणायचं ते मालू जोशाला विचारते. काकू, आज तुम्ही कुठलं गाणं गाणार हे भाऊंनी आधीच ठरवून ठेवलंय. हा? हो भाऊ, सांगा ना. कुठलं गाणं भाऊ? तेच ग ते, द्रौपदी आणि कृष्णाचं. पण भाऊ ते किती जुनं गाणं आहे. अगं मग काय झालं? काही गाणी अशीच असतात की कधीही ती जुनी होत नाही. हे गाणं त्यातलं आहे, कधीही जुनं न होणार गाणं. येस म्हण. भरझरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहीण, विचाराया गेले नारद म्हणून. बोट श्रीहरीचे कापले गबाई, बांधायाला चिंधी लवकर दे. सुभद्रा बोलली शालूनी पैठणी
फाडून का देऊ चिंधी तुम्हास मी, पाठची बहीण झाली वैरीण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदी बोलली हरीची मी कोण, परी मला त्याने मानिली बहीण, काळजाची चिंधी काढून देईन, एवढे तयाचे माझ्यावरी ऋण, वसने देऊन प्रभू राखी माझी लाज, चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज, त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण, जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण, रक्ताच्या नात्याने उपजेना प्रेम, पटली पाहिजे अंतरीची खुण, धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण, प्रीती जी करीती जगीला भाविण, चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. वा मस्त, खरंच छान म्हणालीस. साथ संगत साथ संगत. अरू, मुलगी बघण्याचा कार्यक्रम काय असतो हे आज मला कळलं. नाही म्हणजे तसं रायमाला तांबे सरांच्या आईस्क्रीम पार्लर मध्ये पाहिलं होतं, पण आज रायमा वेगळीच दिसते. वेगळी वेगळी म्हणजे कशी? ते तुला नाही समजायचं. हे बरं आहे, आपल्याकडे द्यायला उत्तर नसलं की तुला नाही कळणार म्हणून मोकळं व्हायचं. ये दोनों लड़ रहे हैं क्या? ते दोघं नेहमी असंच बोलतात. अरे काय म्हणत होती? नाही, ती म्हणते की ती म्हणते हा बघण्याचा कार्यक्रम कधी आटपणार. हा तशी गोड असते नाही? गोड असते. गोड असते म्हणजे कशी? ते तर तुला कधीच नाही समजलं. मग तू सांग ना. अरे मी सांगण्यापेक्षा तू तुझ्या नजरेने हिच्याकडे बघ ना, आणि तुला काय वाटतं ते मला सांग. मी काय म्हणते ते पटतंय ना आता तरी? एक मिनिट. तुमच्या दोघांचं हे विश्लेषण जर संपलं असेल तर आम्ही निघू का? अरे पण मुलीला अजून प्रश्न विचारायचे आहेत आम्हाला. हा
काय प्रश्न विचारणार तुम्ही? हेच की तुला गाता येतं का? हॅ, आता हा काही प्रश्न आहे का? ती गाते हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. तेच तर प्रोफेशन आहे ना तिचं. नाही रायमा, असं बोलण्यामागे खरंच तुला दुखवण्याचा माझा काही हेतू नव्हता. प्लीज यार कुणाल, मला एवढंच म्हणायचं होतं की रायमा गाते हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, मग त्यात विचारायचं काय? अरे पण माहित असलेलेच प्रश्न विचारायचे असतात. हा, रायमा, तू एवढी उदास का झालीस? काही नाही. मला आठवलं, काय आठवलं? तुम्ही म्हणाला की माझं प्रोफेशन गाणं आहे, मी गाते. हो मग. वो देवेन चिटणीस है ना, अच्छा अच्छा, म्हणजे कुणालचा मित्र. काय म्हणाला तू? तो मला गाणं शिकवतो. आणि तो म्हणाला, सांग ना, काय म्हणाला काय तो म्हणाला कि रायमा, ये तुम्हारी गलत फहमी है. म्हणजे गैरसमज. हाँ वही. तो म्हणाला की रायमा, तुला अजिबात गाणं येत नाही. तुम्ही असे का फिरताय? मी फिरतो. तुला काही त्रास होतोय का? ईश, मला कशाला त्रास होईल? पण काय झालंय? काय नाही, मला छान वाटतंय. तुला कसं वाटतंय? मला पण छान वाटतंय. हा, पण माझा प्रॉब्लेम असा आहे की मला छान का वाटतंय हे मला कळत नाही. मी सांगू? अरे कमॉन, सांग ना. आज खऱ्या अर्थाने आपलं घर भरलेलं वाटतंय. दोन्ही सुना घरात आहेत, दोन्ही मुलगे त्यांच्या बरोबर आहेत. हे चौघही कसे खिदळत आहेत, पाहिलंच ना? पाहिलं नाही, पण ऐकतेय आणि ऐकूनच तृप्त होते. मी गेले नाही मुद्दाम, उगीच डिस्टर्ब होतील. मानू, एक मिनिट, जरा बस इकडे. मला एक सांग, मगाशी भाऊचा फोन आला होता. हो, आला होता. मला का नाही दिला? कारण त्यांना तुमच्याशी बोलायचंच नव्हतं. हे रायमा घरी कधी येणार म्हणून फोन केला होता. अच्छा. मी म्हटलं मी काही पोरीला जेवल्याशिवाय पाठवणार नाही. नाही, बरोबर आहे. अगं मग त्यालाही जेवायला बोलवायचंच ना. तोही म्हणजे मालू, मी काय म्हणतो? बोला, मी ऐकते. हे अगं मी सहज बोललो. ठीक आहे ना? ठीक आहे, काय ठीक आहे? असा माणूस काय सहजपणे काय बोलून जाऊ शकत नाही काय? कुठल्या माणसाविषयी बोलताय तुम्ही? हे मालू, प्लीज. मला सांगा, कुठल्या माणसाविषयी बोलताय तुम्ही? तुझ्या माणसाविषयी. मग तुम्हाला तुमच्या माणसाचा अंदाज नाही? रायमाला बोलवायला भाऊंचा फोन आल्यावर मी म्हणणार नाही की भाऊ तुम्ही इथेच जेवायला या म्हणून? अगं मी सहज बोल म्हटलं. दरवेळेस कसं सहज बोलता तुम्ही? हे मालू, हे बघ, तू आता पुन्हा त्या कुंदाचा विषय काढू नको. मी काढणारच. कुंदावंसा आल्या तेव्हा मला म्हणता, मालू ती बर्फी दे ना तिला. मारे बहिणीचा पुळका आलाय. अगं त्यांना काय वाटलं असेल की घरात आहे पण बहिणी देत नाहीये. नाही, असं नाही म्हणतात तिला. ती ओळखते तुला चांगलं. आणि तुम्ही? मी म्हंटल ना, मी सहज बोललो म्हणून. मी आता काय हे मालू, कान धरू का? कोणाचे? तू अशीच बोलणारस का बारीशी? आणि तुम्ही?
मी सरळ बोलतोय. हे अजून वर स्वतःच ठरवायचं. मी सरळ बोलतोय. माझं चिडणं दिसतं पण तुमचं वागणं नाही दिसत. आता भाऊ आले ना जेवायला की मग त्यांना तुम्हीच वाढा. तुम्हाला जास्त काळजी आहे ना त्यांची. हा मालू साथ संगत साथ संगत कुठे गेला हा प्राणी? अहो प्राणी काय म्हणताय? अगं मनुष्य हा प्राणीच असतो. तुम्ही हे शिकवणी घेणं बंद करा. हा तुम्ही भाऊंना येतो सांगितलं पण कधी ते बोललात का? अर्थात त्यांना फोन केला तेव्हाच त्यांना मी सांगितलं घरून निघालोय, जुजबी खरेदी उरकतो आणि येतो तुमच्याकडे. तेव्हा या म्हणाले. एक फोन करून बघा ना. आता उगाच एक कॉल. आता येऊ देत चैतन्याला. सांगते की नाही ते बघा की बारीक सारीक गोष्टींचा कसा हिशोब करता ते. आता तुमच्या लेकाने मोबाईल कशाला घेऊन दिलाय तुम्हाला? फोन करण्यासाठी ना. मग हे बघ तू सारखं सारखं चैतन्याची मला धमकी देऊ नकोस. हा आता हसायला काय झालं? काय नाही, एक गंमत वाटली. गंमत कसली? म्हणजे चैतन्य लहान होता ना तेव्हा मी त्याला तुमचा धाक दाखवायची. त्याला सांगायची आप्पा येऊ देत, मग सांगते बघ तुझं नाव. आणि आता तुम्हाला चैतन्याचा धाक दाखवते. अहो अहो फोन करताय ना? हो. काय झालं? भाऊ ना मला फोन करावासाच नाही वाटत. का? हसणार नसतील तर सांगतो. नाही हसणार, सांगा. आपण दोघे आता इथे उभे आहोत ना, मला खूप छान वाटतंय. हे बघ हसलीस तू. हो नाही, मी अशासाठी हसले की असं उभं राहणं मलाही खूप छान वाटतंय. खरंच? अगदी खरं. असं वाटतंय तो बोरवाला आत्ता इथे आला ना तर 5 रुपयाची बोरं घेईन मी. तेव्हा 5 पैशाची बोरं जरी विकत घेतली ना तर चैन वाटायची आपल्याला. अहो मग हे एवढं खिन्न स्वरात का सांगताय? गेले ते दिवस, पार पडले. पार पडले की पार पाडले? माझ्या दृष्टीने दोन्ही गोष्टी एकच आहेत. अहो पार पाडण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं. आणि तुम्ही होतात ना सोबतीला. आणि मी म्हणतो तू सोबत होतीस. माझ्या दृष्टीने ही सुद्धा गोष्ट एकच आहे. आपण दोघंही एकमेकांसोबत होतो म्हणून सगळं सोपं होत गेलं. आता सोपं वाटतंय. हसलीस का? मला ना आत्ता ती आंबट गोड मीठ लावलेली बोरं खावीशी वाटतात. बघूया कुठे मिळतात का? हे बघ डॉक्टरांनी तुला मीठ कमी करायला सांगितलंय. हा जाऊ दे त्या डॉक्टरांना. इथे काही कोणी अमरपट्टा घेऊन आलंय का? आणि आत्ता कुठे सुखाचे दिवस येत आहेत तर आत्ता अळणी खाऊ? माझ्यासाठी. मी नाही का तुझ्यासाठी गोड खायचं सोडलं? अगं आईस्क्रीम पार्लरच्या काउंटरवर बसून सुद्धा मी गोड नाही खात. असं का होतं? जेव्हा दात होते तेव्हा चणे नाहीत आणि आता चणे आहेत तर दात नाहीत. हे दोन्ही नसलं तरी आपण आहोत ना एकमेकांसमोर, एकमेकांसोबत. अहो अहो फोन वाजतोय. हो. हॅलो. भाऊ. नकळत कोणी येईल अलगत अलगत अलगत
मन मग होई जणू टिप कागद टिप कागद टिप कागद दिवस निशेच्या घोर तीरावर आयुष्याला येई रंगत सा